नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ऑपरेशन टायगर होणारच, मात्र टप्प्याटप्प्याने मंत्री उदय सामंत यांचा दावा। म्हणाले एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंपेक्षा चांगले। पुण्यात PSIने उचलले टोकाचे पाऊल। लोणावळ्यातील टायगर पॉइंट जवळ झाडाला घेतला गळफास। परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल। 12वीच्या परीक्षेपूर्वी उपप्राचार्यांना भीती। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार पक्ष सोडणार। शिवसेनेच्या वतीने ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण। आजच्या घडीला एकनाथ शिंदेंना कोणी विचारत नाही, त्यांना त्यांचे लोक सांभाळणे जड जाणार। अंबादास दानवे आणि लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले। आदिती तटकरे यांची माहिती। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। वाल्मिक कराड यांच्या बातम्या मोबाईलवर का पाहतो असे म्हणत धारूर तालुक्यातील तरनळी येथील अशोक मोहिते या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत अशोक मोहिते याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 8 टाके पडले आहेत। त्याला सुरुवातीला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर आता त्याला अंबाजोगाईहून लातूरला हलवण्यात आले आहे। मारहाण करणारे तरुण हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे बोलले जात आहे। या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना धारूर पोलिसांनी काल कर्नाटक येथून ताब्यात घेतले। न्यायालयाने आरोपी वैजनाथ बांगर याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अभिषेक सानप हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले। परभणीच्या मानवत तालुक्यातील मगर सावंगी शिवारात दिनांक 5 फेब्रुवारी रोजी केनॉलमध्ये ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातामध्ये ट्रॅक्टरखाली दबून वैभव महादेव मगर वय 18 वर्षे या युवकाचा जागीच मृत्यू झाला। वैभव मगर हा अमोल नवनाथ ढेपे यांच्या ट्रॅक्टरवर काम करून जात असताना एका वळणावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर ट्रॉली केनॉलमध्ये पलटी झाली। यात वैभव मगर ट्रॅक्टरखाली आल्याने बेशुद्ध झाला। त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। या प्रकरणी कैलास रघुनाथराव मगर यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक अमोल नवनाथ ढेपे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे, पाथरी। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे एकापाठोपाठ एक धडाकेबाज कारवाया करत असून एका आठवडाभरापूर्वीच वाळू माफियांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेऊन त्यांना पोलिसी भाषेत तंबी देण्यात आली होती। तर आज बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील असलेल्या गंभीर गुन्ह्यातील 80 गुंडांना पोलीस अधीक्षक यांनी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे त्यांच्या हातून अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्यांच्यावरती MPDA हद्दपारी तसेच मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा कडक इशाराच पोलीस अधीक्षक यांनी यावेळी जमलेल्या गुंडांना दिला। त्यामुळे जिल्ह्यातील रेकॉर्डवर असणाऱ्या सर्वच गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे बीड जिल्ह्यातील जनतेकडून स्वागत होत आहे। आज माननीय SP सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत। तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि अशी काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल। ओके झाले। ओके। केज तालुक्यातील कासारी येथील एक कुटुंब आज लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जात असताना केज मांजरसुंबा रोडवर जीप आणि टेम्पोचा अपघात होऊन 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। केज तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोयफोडे यांच्या मुलीचे लग्न दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी असल्याने लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आज दिनांक 7/2/2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रामेश्वर डोयफोडे यांच्यासह इतर नातेवाईक हे बोलेरो जीपमधून अहिल्यानगरकडे जात असताना केज मांजरसुंबा रोडवरील सांगवी पाटीजवळ जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला। या अपघातात
उर्मिला श्रीराम घुले यांचा जागीच मृत्यू झाला, तर नवरीचे वडील रामेश्वर डोईफोडे यांचा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. तर चालक अजय फुलचंद डोईफोडे, लक्ष्मण डोईफोडे, उत्तम डोईफोडे व अन्य 2 जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत नवनाथ होंडे यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते नागनाथ पवार यांच्यासोबत बीडकडे बस्ता बांधण्यासाठी मोटारसायकलवरून येत असताना बीड तालुक्यातील मौज येथे होंडे यांच्या मोटारसायकलचा आणि लक्ष्मण पवार यांच्या मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन नागनाथ पवार, नवनाथ होंडे आणि लक्ष्मण पवार हे 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये कळंब येथील ब्रेन मास्टर प्रोएक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. 6 मिनिटात 100 गणिते अचूक सोडवणे असे या कॉम्पिटिशनचे स्वरूप होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यातील एकूण 6300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात ब्रेन मास्टर प्रोएक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या नम्रता काळे व भक्ती मोहिते हिचा संपूर्ण भारत देशात 3रा क्रमांक आला, तर इशिता हाडुळे ही देशात 10वी आली. तसेच यावेळी भारतातील एकूण 410 अबॅकस सेंटरपैकी बेस्ट सेंटर अवॉर्ड हे ब्रेन मास्टर प्रोएक्टिव्ह अबॅकस कळंबला मिळाले. त्याबद्दल संचालिका प्राध्यापक सो रेश्मा सावंत शिनगारे यांचा प्रोएक्टिव्ह अबॅकसचे सर्वेसर्वा गिरीश कर्डेसर यांनी सन्मान केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कळंब तालुक्यात व परिसरात कौतुक होत आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. आज दिनांक 7/2/2025 रोजी DBA समूह परांडा व द्रावणी भीमनगर युवती यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेची परांडा शहरातून फेरी काढत शासकीय विश्रामगृह येथे जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी DBA समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, ॲडव्होकेट दयानंद घेंडे, कुमारी किरण बनसोडे, कुमारी निशा बनसोडे, कुमारी नेहा बनसोडे, कुमारी ऋतुजा बनसोडे यांनी ग्रामीण रुग्णालय परांडा येथे रुग्णांना फळ वाटप केले. त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर ॲडव्होकेट दयानंद घेंडे, दयानंद बनसोडे, माऊली शिंदे, युवराज शिंदे, शिवाजी सोनवणे, दत्तात्रय पाटील, लहान मुलींनी यांनी विचार मांडले. तर या प्रसंगी मिलिंद बनसोडे, छगन चौधरी, राज बनसोडे, साहिल बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, लखन बनसोडे, प्रशांत बनसोडे, शुभम बनसोडे, कुंदन बनसोडे, महिला व द्रावणी भीमनगर मुली, पायल बनसोडे, भूमी बनसोडे, अपेक्षा बनसोडे, परी बनसोडे, प्रज्ञा बनसोडे, किरण बनसोडे, प्रतिका बनसोडे, आरती बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार दयानंद बनसोडे यांनी मानले. युवा दर्पण लाईव्हसाठी दयानंद बनसोडे, परांडा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.